तुमची भक्ती योग्य पद्धतीने होते का? स्वामी स्वतः सांगतात खरी भक्ती कशी करावी, शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14 मध्ये स्वामी भक्तीची खरी पद्धत सांगितली आहे. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामींचं नामस्मरण करावं, शुद्ध मनाने त्यांचं ध्यान करावं, नियमाने पूजा धूप दीप नैवेद्य अर्पण करावा. लक्षात ठेवा, स्वामींना दिखावा अजिबात आवडत नाही. मनापासून केलेली साधी भक्ती त्यांना प्रिय आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र दिवस रात्र जपा, यामुळे जीवनातील सर्व अडचणी दुःख दूर होतात. जय जयची करुणघना, जय जयची अगमशमना, जय जयची परमभावना, दीनबदा जगद्गुरु. म्हणजे या ओवीत स्वामी समर्थांची स्तुती केली आहे. जय जय म्हणत त्यांना वंदन केले आहे. स्वामी हे करुणेचे सागर आहेत, म्हणजे ते आपल्या भक्तांवर अपरंपार दया करतात. अगमशमना म्हणजे पापांचा नाश करणारे, म्हणजे जे भक्तांच्या पापांना दूर करतात. परमपावना म्हणजे अतिशय पवित्र आणि शुद्ध करणारे, त्यांच्या स्मरणाने मन आणि आत्मा शुद्ध होतो. दीनबंधू म्हणजे गरीब दुःखी संकटात असलेल्या लोकांचे खरे मित्र आणि जगद्गुरु म्हणजे संपूर्ण जगाला योग्य मार्ग दाखवणारे गुरु. अपुल्या कृपे करुणी 13 अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रमृत. आता पुढे वंदवाई म्हणजे लेखक म्हणतो की स्वामींच्या कृपेने आतापर्यंत 13 अध्यायांचे वर्णन पूर्ण झाले आहे. हे सर्व स्वामींच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले. आता पुढील अध्याय सांगण्यासाठी पुन्हा स्वामींची कृपा हवी आहे अशी नम्र प्रार्थना केली आहे. अपुल्या कथा वंदावत बुद्धी देई स्वामी राया, चरित्र 19 श्रोतेय संतोष हो बहुशाळा. म्हणजे लेखक स्वामींना विनंती करतो की मला तुमच्या कथा सांगण्यासाठी योग्य बुद्धी द्या. तसेच जे लोक ही कथा ऐकतील त्यांच्या मनाला समाधान मिळो, त्यांना आनंद आणि शांती मिळो आणि आशीर्वाद आणि प्रार्थना त्यांची पूर्ण हो. कैसे करावे आपुली भक्ती, हे नेहमी मंदबुद्धी परिप्रश्न करीती श्रोती अल्पमती सांगतेसे. म्हणजे लेखक नम्रपणे सांगतो की मी अज्ञानी आहे, मला योग्य भक्ती कशी करावी हे नीट माहीत नाही, पण श्रोत्यांनी विचारल्यामुळे आपल्या थोड्या बुद्धीप्रमाणे तो भक्ती कशी करावी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. प्राप्त काळ उठोनी आधी करावे नामस्मरण, अंती धरावे स्वामी चरण शुद्ध मनो करुणी. म्हणजे सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामींचं नाव घ्यायचं, नामस्मरण करायचं, मनात स्वामींच्या चरणांचं ध्यान करायचं आणि मन शुद्ध ठेवायचं. प्रातकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी, भक्ती धोरणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. म्हणजे सकाळची सर्व कामे पूर्ण केल्यानंतर शांतपणे एका जागी बसून स्वामींच्या चरणी भक्तिभाव ठेवावा आणि योग्य पद्धतीने पूजा करावी. एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध धोकन स्थान, सुगंध चंदन लावणी सुवासिक कुसमे अर्पावीत. म्हणजे मन एकाग्र करून स्वच्छ पाण्याने स्नान करावे, त्यांना देवाला चंदन लावावं आणि सुगंधित फुले अर्पण करावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्यकाराने स्वामींच्या म्हणजे स्वामींचं धूप दीप नैवेद्य फळ तांबूल म्हणजे पान सुपारी आणि दक्षिणा अर्पण करावी. विविध प्रकारचे अन्न देखील श्रद्धेने अर्पण करावं. षष्टोपचाराचे पूजन करावे सदोभावे करून धूपदीप अर्पण नामस्मरण करावं. म्हणजे 16 प्रकारच्या विविध पूजा कराव्या आणि काही मनापासून करावं. धूप दीप आणि आरती अर्पण करून शेवटी नामस्मरण करावं. जोडून या दोन कर उभे राहावे सामोरे, मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाममंत्र श्रेष्ठ पै. म्हणजे दोन्ही हात जोडून स्वामी समोर उभे राहा आणि प्रार्थना स्तोत्र आणि नामस्मरण म्हणावं. नामस्मरण हे सर्वात श्रेष्ठ आहे. आजानुभाऊ सुवंदन काश्यवस्त्र परिधान भव्य आणि मनोरथ मूर्ती दिसे साजिरी. म्हणजे या ओवीत स्वामींच्या रूपात सुंदर वर्णन आहे. आजानुभाऊ म्हणजे लांब हात असलेले, सुहास्यवंदन म्हणजे नेहमी हस्तमुख, त्यांनी काश्य वस्त्र परिधान केलेले, त्यांची मूर्ती अत्यंत भव्य सुंदर आणि मनाला आकर्षित करणारी आहे. मंग करावी प्रार्थना जय जयाची अगतहरणा परात्म कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या. म्हणजे स्वामींना प्रार्थना करताना त्यांची स्तुती करावी. ते पापांचा नाश करणारे, सर्वश्रेष्ठ मोक्ष देणारे आणि ब्रह्मानंद देणारे आहेत. जय जयची पुराण पुष्प लोकपालका सर्वशा आनंद ब्रह्मांड दिशा वेदांत जगद्गुरु. म्हणजे
स्वामींना पुराण पुरुष म्हटलं आहे. म्हणजे प्राचीन सर्वात श्रेष्ठ पुरुष, ते संपूर्ण जगाचे रक्षण करणारे अनंत ब्रह्मांडाचे स्वामी आणि वेदांताचेही त्यांची स्तुती केली आहे असे जगद्गुरु आहेत. सुखधामा निवासिया, सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. म्हणजे स्वामी हे सुखाचे स्थान आहेत, सर्व काही पाहणारे आणि करुणे सागर आहेत. ते भक्तांच्या तारणासाठी अनेक रूप धारण करतात. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीव, तुझी ही वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै. म्हणजे या ओवीत सांगितले आहे की स्वामींचं अग्नी, वायू, आकाश, जीवन, पृथ्वी, चंद्र आणि सूर्य आहेत. म्हणजे संपूर्ण सृष्टी स्वामींचीच अस्तित्वात आहे. तू विष्णू आणि तू शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदीपक लासी संग्रम, तूच रूपे नटलासी. म्हणजे स्वामी हे विष्णू, शंकर, ब्रह्मा आणि इंद्र आहेत. सर्व दिशांचे रक्षण करणारे देव हेही रूपात आहेत. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देविता तूच समर्था निश्चिते. म्हणजे सर्व काही करणारा आणि करून घेणारा स्वामी आहे. इच्छा निर्माण करणारा आणि ती इच्छा पूर्ण करणारा देखील तोच आहे. देणारा आणि प्राप्त करून घेणारा देखील तोच आहे. जंगलम आणि स्थिर तूच व्यापिले संग्रम, तुझ लागी आदिम व्याग्रह, कोठे नसे पाहता. म्हणजे चलणाऱ्या आणि न चालणाऱ्या अशा सर्व वस्तूंमध्ये स्वामी आहेत. त्यांच्या आरंभ, मध्य आणि शेवट कुठेही दिसत नाही. ते सर्वत्र व्यापलेले आहेत. असून या निर्गुण रूपे नातलासी सगुण, ज्ञाता आणि अज्ञाता तूच एक विश्वेशा. म्हणजे स्वामी मूळ निर्गुण आहेत, पण भक्तांसाठी सहगुण प्रकट होतात. ते ज्ञान देणारे आणि ज्ञान स्वतःही आहेत. देवतांचाही तर्क चारे, शास्त्र तेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंडित झाले सर्वहित. म्हणजे स्वामींचं खरं स्वरूप वेद आणि शास्त्रात नाही पूर्णपणे समजलं नाही. विष्णू आणि शंकर यांच्यासारखे देवही त्यांना महिन्या पुढे थक्क होतात. मी केला अल्पमती, करू केवी अपुला स्तुती, सहस्त्रमुखी ही निश्चिती, शिनला ख्यानी वर्णिता. म्हणजे लेखक म्हणतो की मी खूप अल्प बुद्धीचा आहे, तुमची स्तुती कशी करू. हजारो मुख असलेले तरी तुम्ही महिमा पूर्ण सांगता येणार नाही. दृढ ठेवून चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कष्टाशे दीननाथा, दासाकडे पहावे. म्हणजे मी तुमच्या चरणी माझा मस्तक ठेवला आहे, मला रक्षण करा आणि कृपा दृष्टीने माझ्याकडे पहा अशी प्रार्थना केली आहे. आता ही दुखी प्रार्थना आणावी जे आपुली मना, कृपा समुद्री या मीना, आश्रय देईचे सदैव. म्हणजे लेख म्हणतो माझी छोटीशी प्रार्थना आहे, मला तुमच्या कृपेचा सागरात आश्रय द्या. पाप ताप आणि दैन्य सर्व जावं निरसोन, इहलोकीय सौख्य देवोनी, परलोका साधना करावे. म्हणजे स्वामींनी आपल्या पाप, दुःख आणि गरिबी दूर करावी, या जगात सुख द्यावं आणि पुढच्या जीवनासाठी ही मार्ग दाखवावा. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तरी, तो नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. म्हणजे हे संसार म्हणजे एक मोठं आणि कठीण समुद्र आहे, त्यातून पार होण्यासाठी स्वामींचं नाव हेच एक नाव आहे. आशा, मनीषा, तृष्णा, कल्पना आणि वासना, भ्राती, गुलिनाना न बाधवंत तुझ्या कृपे. म्हणजे मनातील इच्छा, तृष्णा, वासना आणि भ्रम हे सर्व स्वामींच्या कृपेने दूर व्हावेत अशी प्रार्थना आहे. किती वर्णू आपले गुण, द्यावे म्हणजे सुख साधना, अज्ञात तिमिर निरसोनी, ज्ञानार्क हृदयी प्रगटो पे. म्हणजे तुमचे गुण किती सांगू, मला सुखाचा साधना द्या आणि अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा सूर्य माझ्या हृदयात उगवू द्या. शांती मनी सदा वसो, वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. म्हणजे माझ्या मनात नेहमी शांती आणि समाधान राहो, अहंकार नसावा अशी प्रार्थना आहे. भवन दुःख हे निरसोनी, तुझ्या भजनी चित्त असो, वृथा विषयांचे नसो, वासना या मनो. म्हणजे संसारातील दुःख दूर हो आणि मनात स्वामींच्या भक्तीत रमावं. निरर्थक विषयाची इच्छा मनात येऊ नये. सदा साधू संगाम, तुझे भजन उत्तम, येणे होऊन हा सुगुण, दुर्गम जो भवपंथ. म्हणजे नेहमी संतांचा सहवास मिळावा आणि स्वामींचं भजन करावं, त्यामुळे हा कठीण संसाराचा मार्ग सोपा होईल. व्यवहारी वर्तावं न पडोस प्राप्ती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. दैनंदिन व्यवहारात काढताना मनात भ्रम येऊ नये. आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चालावं, खोटेपणा आपल्या स्वभावात येऊ नये. सत्याचा
शेवट विजय होतो. आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंब, इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था. म्हणजे स्वामींना प्रार्थना केली आहे की आपल्या कुटुंबाचा नीट सांभाळ करता यावा आणि नेहमी न्यायाच्या मार्गाने चाला यावं हे वरदान द्या. असून या संसारात प्रक्षीण तव ज्ञानमूर्त प्रपंच आणि परमात्मा तेने सुगम मंजलागी. म्हणजे संसारात राहून स्वामींचं ज्ञानरूप ही अमृत पिण्याची इच्छा आहे. त्यामुळे संसार आणि अध्यात्म दोन्ही मार्ग सोपे होतील. ऐसी प्रार्थना करीती आनंद होई समर्था, संतोषिनी तत्वांचा वरप्रसाद देती. म्हणजे अशी मनापासून प्रार्थना केल्याने स्वामी आनंदित होतात आणि समाधानाने भक्तांना आशीर्वाद देतात. गुरुवार उपोषण विविध युक्त करावे, स्वामी पूजन प्रदोषमय होत जाण, उपोषण सोडावा. म्हणजे गुरुवारी उपवास करावा आणि विधीपूर्वक स्वामींची पूजा करावी. संध्याकाळी उपवास सोडावा. तेने वाढते बुद्धी, सत्यत्व हे त्रिशुद्ध अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त. म्हणजे असं केल्याने बुद्धी वाढते, सत्य असत्य ओळखण्याची क्षमता येते आणि स्वामी भक्तांना यांचा प्रत्यक्ष अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ ऐसा षष्टाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वात पाजावी. म्हणजे श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र आहे. तो प्रेमाने दिवस रात्र जपावा, त्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात. ब्राह्मण क्षत्रिय अधिक लावण्या मुख्य जप हा चाहुवर्णी, स्त्रियांनीही निश्चितीने जप याचा करावा. म्हणजे हा मंत्र सर्वांसाठी आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र तसे स्त्रियांनीही दिवस रात्र जप करावा. प्रसंगी मन पूजा करावी, तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरणी वाचिता ऐकता सकल दोष जातील. म्हणजे कधी वेळ नसल्यास मनात पूजा केली तरी स्वामींना प्रिय असते. तसेच स्वामींचे चरित्र वाचल्याने आणि ऐकल्याने सर्व दोषही दूर होतात. कैसे करावी स्वामी समर्थ भक्ती, हे नेहमी मंग गती परी असता शुद्ध चित्ती, तेही भक्ती श्रेष्ठ पै. म्हणजे लेखक पुन्हा सांगतो की मी त्याला भक्ती कशी करावी हे नीट माहित नाही, पण जर मन शुद्ध असेल तर तिची भक्ती सर्वोत्तम आहे. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवून नये लोकांत, जयासी भक्तींचा दबंग व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. म्हणजे आपण स्वामी भक्त आहोत हे लोकांना दाखवण्याची गरज नाही. जो भक्त दिखावा करतो त्याची भक्ती निष्फळ ठरते. डबे षष्टच हे प्रिय नवे समर्था, बावे पत्र पुष्प अर्पिता, समाधान स्वामींते. म्हणजे दिखाव्यासाठी मोठ्या विधीने पूजा केली तरी ती स्वामीपर्यंत पोचणार नाही, पण साध पान आणि फूल प्रेमाने अर्पण केलं तरी स्वामी आनंदी होतात. जय जयची अनंत कथा, जय जयची करुण समुद्रा, विष्णू शंकरची या छंद, कृपा करुणी पुरवावे. म्हणजे स्वामींना पुन्हा स्तुती केली. ते आनंदाचे मूळ आहेत, करुणेचा सागर आहेत. विष्णू आणि शंकर यांच्यासारखे महान देवही त्यांच्या इच्छेनुसार कार्य करतात. त्यांनी कृपा करुणी सर्व इच्छा पूर्ण कराव्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदो एकुते पावी भक्त, चतुर्थ अध्याय गोडहा. म्हणजे या विविध अध्यायाचा समाप्त केला आहे. हा 14वा अध्याय विविध कथांनी भरलेला आणि गोड आहे. भाविक भक्तांनी तो नेहमी ऐकावा. यामध्ये तुम्हाला समजलं असेल की स्वामींची भक्ती, जप, नामस्मरण, उपासना कशी करावी. जर तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशीच स्वामींची कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री स्वामी समर्थ. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर